हॅलो फ्रेंड्स, BFC इंग्लिश GK अँड GS आपल्या युट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळे सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू या लेसनचे मराठी ट्रान्सलेशन अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. तर बघा, लायन म्हणजे सिंह, मनुष्य आणि स्टॅच्यू पुतळा ही मित्रांनो आपली स्टोरी दिलेली आहे. चला तर सुरुवात करूया. लॉंग ॲगो men and animals would talk to each other. फार फार वर्षांपूर्वी माणसे व प्राणी एकमेकांशी बोलत असत. Once a man and a lion got talking. एकदा एक माणूस आणि एक सिंह बोलू लागले. The lion was very proud of his strength. त्या सिंहाला खूप गर्व होता, प्राऊड होता, अभिमान होता. Of his strength, त्याच्या ताकदीचा, त्याच्या शक्तीचा. I am the king of beast. मी पशूंचा राजा आहे. I am stronger than any man. मी कोणत्याही माणसापेक्षा स्ट्रॉंगर आहे, ताकदवान आहे. That is why men fear me. म्हणूनच मला माणसे घाबरतात. या प्रकारे गर्व होता, अभिमान होता सिंहाला. The man was also proud of his intelligence. माणूस काय मागे राहील का? माणसालाही गर्व होता त्याच्या इंटेलिजन्सचा. इंटेलिजन्स मीन्स बुद्धिमत्ता. Don't forget that men are more intelligent than you are. माणूस म्हणतो बघा स्त्रियाला, विसरू नको, तुझ्यापेक्षा माणसंही खूप हुशार असतात, बुद्धिमान आहेत. That is why they can hunt you or capture you. म्हणूनच ते काय करतात? तुला हंट करतात. हंट मीन्स शिकार करणे, तुझी शिकार करतात, तुला पकडून घेतात, कॅप्चर करतात. They both began to argue about who was greater. अर्ग्यू मीन्स वादविवाद करणे. दोघेही आता वाद घालू लागले की आपल्या दोघांमध्ये कोण ग्रेटर आहे, कोण महान आहे, कोण मोठा आहे, याविषयी मित्रांनो ते वाद घालायला लागले. At last the man took the lion to a statue in a big garden. शेवटी माणसाने त्या सिंहाला एका मोठ्या गार्डन मध्ये असणाऱ्या स्टॅच्यू जवळ नेलं. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. आणि त्या गार्डन मध्ये असणारा जो स्टॅच्यू होता तो एक महान योद्धा हर्क्युलसचा पुतळा त्या ठिकाणी होता आणि त्या पुतळ्याच्या पायाजवळ एक मृत सिंह हा पडलेला होता. या प्रकारे हा पुतळा त्या ठिकाणी आहे त्या गार्डन मध्ये. त्या पुतळ्याजवळ माणसाने त्या सिंहाला नेलं. See, this statue proves that men are greater, claimed the man. क्लेम म्हणजे दावा करणे. आता त्या ठिकाणी माणसाने दावा केला, बघ हा पुतळा बघ. या पुतळ्यामध्ये पुतळ्यावरून सिद्ध होतं की माणसं एक आहेत, अधिक मान आहेत सिंहांपेक्षा. नॉट ऍट ऑल. आता हे उत्तर देतो मित्रांनो सिंह. नॉट ऍट ऑल म्हणजे या प्रकारे अजिबात नाही. द लायन रिप्लाइड क्विकली. पटकन सिंहाने उत्तर दिलं बघा. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. हे फक्त काय दाखवतं की हा जो स्टॅच्यू आहे, हा जो पुतळा आहे, हा माणसाने बनवलेला आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज they would show the lion standing and the man laying dead under his paws. जर हाच पुतळा जर सिंहाने बनवलेला राहिला असता, तर सिंह पुतळा बनवत असतील तर या ठिकाणी स्टँडिंग कोण राहिला असता? सिंह स्टँडिंग राहिला असता आणि त्याच्या पंजांजवळ, त्याच्या पंजांपाशी कोण मरून पडलेला राहिला असता? तर माणूस त्याच्या पंजांपाशी मरून पडलेला राहिला असता. या प्रकारे पटकन उत्तर हे सिंहाने दिलं. मित्रांनो बघा, पुतळा जर माणूस बनवतोय तर माणूस उभा आहे आणि हाच पुतळा जर सिंहाने बनवला असता तर सिंह उभा राहिला असता आणि त्याच्या पायाजवळ माणूस हा मेलेल्या अवस्थेत पडलेला राहिला असता. या प्रकारे या ठिकाणी सिंह सांगतो. फ्रॉम दिस स्टोरी, या स्टोरी मधून वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. मित्रांनो, आपल्याला या स्टोरीवरून लक्षात येतं की कोणतीही गोष्ट जो स्टोरी टेलर आहे, गोष्ट सांगणार आहे, त्याच्यावर डिपेंड असते. डिपेंड म्हणजे अवलंबून असणे. When someone else tells the same story, they tell it from their point of view. ज्यावेळेस एखादी व्यक्ती ती गोष्ट सांगते
त्यावेळेस ती त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगत असते. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय मित्रांनो, त्याचा दृष्टिकोन, ती गोष्ट तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असतो. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ही आपण जी आपल्याला दिलेली स्टोरी आहे, द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू, या स्टोरीची मित्रांनो मराठी एक्सप्लेनेशन अभ्यासलेली आहे. मित्रांनो आपला पॉइंटरचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी पॉइंटरचा व्हिडिओ अभ्यासला नसेल त्यांनी मित्रांनो नक्कीच अभ्यासायचा आहे. तुम्ही आपल्या BFC इंग्लिश GK and GS या YouTube चॅनलला अजूनही मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन इतरही व्हिडिओ अभ्यासा. इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ मित्रांनो अभ्यासायचे आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर भेटूया मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.